पहाटेच्या शपथविधी हा षडयंत्र होता तर ते कुणी रचलं? उद्धव ठाकरे काँग्रेसनं हे रचलं नसेल असं भुजबळ म्हणतात. तर राष्ट्रवादी किंवा भाजपच्या लोकांनी रचलं का? काँग्रेस आणि पवार साहेब यांच्यामध्ये वाद झाला होता, त्यानंतर शरद पवार बैठकीतून निघून गेले असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. अजित पवार एका बैठकीत नव्हते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना शपथ घेताना टीव्हीवर पाहिल्याचं भुजबळांनी म्हटलं. मी शरद पवारांकडे गेलो, आपण पुन्हा कामाला लागू असं त्यांना सांगितल्याचं त्यावेळी भुजबळ म्हणाले. षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही. कुणी रचलं? कोणी? काँग्रेस रचू शकत नाही. मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचा आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवार साहेब रागानं निघून गेले. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मीटिंग जी आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मीटिंग्स बोलवली गेली, परंतु त्या मीटिंगला अजितदादा काय हजर नव्हते. मग कुठेच कामामध्ये अडकले असते. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टी व्ही लावले 8-9 वाजता त्यावेळेला लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे.